आपण आज मस्त मेथीचे पराठे बनवतोय. त्यासाठी इथं बघा धुवून चिरून घेतलेली आहे. इथं मी बघा छोटे 1-1.5 चमचा मी जिरे टाकून घेऊयात. एक अर्धा चमचा बघा याच्यावरती अर्धा चमचा आपण थोडीशी आपली महाराष्ट्रीयन लाल चटणी टाकलेली बघूयात आपण याच्यामध्ये. बघा इथं लसणाचे 10 ते 12 आपल्याला अगोदर मेथी घेतलेली ती घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात चांगलं. बघा आपल्याला आता याच्यामध्ये जसं लागेल ना तसंच पाणी घालायचं आहे. बघा खूप पण पाणी एकदाच नाही घालायचं. बघा आपण चपातीला कसं पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घेतलंय. आता आपण थोडंसं तेल लावून 10 मिनटं बघा रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. बघा अशा प्रकारे तेल लावून मी व्यवस्थित पीठ मळून ठेवले. तर 10 मिनटासाठी असंच ठेवूयात. बघा 10 मिनटं झालेले आहेत. आता आपण याचे पराठे बनवून घेऊयात. बघा थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आणि आपण जसं चपातीला बघा घेतो त्याप्रमाणे असं पिठात बुडवून घ्यायचं व्यवस्थित. बघा थोडंसं मी लाटून घेतले. आता आपण थोडंसं याला ना आतून तूप लावून घेऊयात आणि अशीच घडी करून बघा एकदम पण चपाती किंवा पोळी कशी लाटतो त्याप्रमाणे म्हणजे एकदम छान आपले हे मेथीचे पराठे होतील. आता व्यवस्थित बघा करून घ्यायचं आपल्याला आणि आणखीन पिठात बुडवून आपल्याला लाटून घ्यायचे. बघा अशा प्रकारे लाटून घ्यायचंय. आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलाय त्याच्यावरती बघा थोडंसं अगोदर तूप टाकून घेऊया. आता आपण हा पराठा टाकून घेऊयात. बघा दोन्ही साईडून आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. बघा आपण दोन्ही साईडून बघा व्यवस्थित पराठा हा भाजून तूप लावून घेतला. तुम्ही तेलातही करू शकता किंवा बटरही लावू शकता. बघा मस्त असा हा भाजून घेतलेला आहे. बघा मस्त असे आपले हे मेथीचे पराठे तयार झाले. तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा चटणी बनवून पण खाऊ शकता किंवा लहान मुले बघा असंच पण खाऊ शकतात. एकदम पौष्टिक असा पदार्थ आहे आणि झटपट असा होणार आहे. तर तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.